हॅलो, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल मी काय करतोय या चॅनलवर, तर काय आहे, आज क्षितिजा एक भन्नाट व्लॉग तुमच्यासाठी करणार आहे आणि तो व्लॉग काय असणार आहे ते मलाही माहित नाहीये। आली क्षितिजा आली। क्षितिजा हे काय आहे सगळं? हॅलो, काय करतेस हे? अरे हे स्किन केअरचा व्लॉग करायचा आहे। कमेंट्स मध्ये लोक विचारतात तुमचं स्किन केअर रुटीन सांगा। कसला स्किन केअर रुटीन? स्किन केअर। चला माझा कॅमिओ इथे संपतो। हाय मोबाईल आहे, तुम्ही स्किन केअर रुटीन वगैरे बघ मला काय देख, पकड कसं तरी पकड कर तुझं तू। हॅलो, ओके, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आणि खास आग्रहास्तव मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी माझं स्किन केअर रुटीन। हे जे इतके प्रोडक्ट्स दिसतात ते कसे लावायचे, त्याचे स्टेप्स काय काय आहेत ते सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। खरं तर स्किन केअर म्हटल्यानंतर फक्त बाहेरून प्रोडक्ट्स लावणं असं नसतं, म्हणजे त्यात माझ्या मते तरी 3 गोष्टी येतात। सगळ्यात आधी तुमचा आहार, डाएट तुम्ही काय काय घेता, कारण ते ऑफकोर्स जे पोटात जातं ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं। दुसरी गोष्ट एक्सरसाइज, व्यायाम सुद्धा एक स्किन ग्लो करण्यासाठी किंवा ओव्हरऑल फिटनेससाठी अर्थात तो महत्त्वाचा असतो, पण स्किनसाठी सुद्धा तितकाच इफेक्टिव्ह असतो। आणि मग शेवटी येतात ते तुमचे स्किन केअर प्रोडक्ट्स। सो हा जो व्हिडिओ आहे हा कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन, कोलॅबोरेशन वगैरे वगैरे असं काहीच नाहीये। जे प्रोडक्ट्स मी रेग्युलरली वापरते, जे माझं स्किन केअर रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो सगळ्यात पहिलं आपण सुरुवात करूयात। ऑफकोर्स क्लीन करतो चेहरा आपण, फेस वॉश यूज करतो। सो सगळ्यात आधी आपण यूज करणार आहोत फेस वॉश। मी विसरलेली आहे, अरे देवा। प्रथमेश, अरे फेस वॉश आण ना। अरे ते एस वाला असेल बघ ना, 2-3 आहेत तिथे। एस वाला फेस वॉशचं नावच सिंपल आहे, ते विसरलीस तू। चालू आहे सो सॉरी। काय होणार ब्लॉगचं काय माहिती। ओके, ह्याचं नाव आहे सिंपल, पण ते मी का विसरले, कारण तुमच्याकडे खूप जणांना माहीत असेल मी कॉन्टेंट क्रिएशन करते ब्युटी प्रोडक्ट्सचा सुद्धा। सो एखादे प्रोडक्ट्स आले कोलॅबोरेशनसाठी की तरी मी मला वापरून बघावे लागतात आणि जर मला सूट झाले तर मग मी त्याचा रिव्ह्यू आणि बाकी सगळ्या गोष्टी करते। त्यामुळे असे खूप सारे तिकडे प्रोडक्ट्स होते, पण डेली बेसिसवर हे जे सिम्पलचं फेस वॉश आहे ते मी यूज करते। फार माइल्ड आहे आणि पॅरेबेन फ्री वगैरे असल्यामुळे नॉर्मली त्वचेवरती ते जास्त हार्श होत नाही किंवा जनरली त्वचा ड्राय वगैरे होते ना, ते तसं होत। बेसिकली माझ्या स्किनचा टाईप आहे कॉम्बिनेशन टू ऑइली। आधी फार ऑइली असायचं, आता ती कॉम्बिनेशनवर आले आणि मध्यंतरी स्किन खूप जास्त ड्राय झाली होती। म्हणजे आम्ही थायलंडहून आल्यावर तर प्रचंड ड्राय झाली होती, त्याच्यामुळे हे जे आहे ते मला कायम सूट होतं। सो येस, आता मी फेस वॉश करून येते। आणि जसं ॲक्च्युली सिरियल, TV आणि रील्समध्ये जे दाखवतात की अशा हिरोईन्स कधी फेस असा ओपन असतो आणि मग ते असं पाणी वगैरे मारतात, तर रिअलमध्ये असं काही होत नाही। केस बांधावे लागतात, ते केस बांधून मी फेस वॉश करून येते आणि वॉश करून आल्यानंतर पुढची प्रोसेस आपण बघूयात। सिम्पलचा फेस वॉश आहे माझ्यासारखं, सिम्पलचा फेस वॉश आहे जे खरं तर संपत आले। ठीक आहे, अरे बापरे, कॅन यू हिअर द ओरिजिनल आवाज जेव्हा हे संपतं? ओके, इतकं पुरतं। आता नाही लिहायचं म्हणून असं नाही, पण ते पुरतं। तुला असं कधी वाटलं होतं का चेहरा बिरा धुताना तुला व्हिडिओ काढायला लागेल? नाही, पण वाटतंय आता करतोय। टॉवेल बाहेर आहे, बाहेर जावं लागेल। जनरली नाही का असतं ते असं असं, आता असं काही नसतं। चेहरा नीट पुसायला लागतो, तर तो असाच पुसायला लागतो, आपण घरी सुद्धा असाच पुसतो। तो छान खूप असं घासायचं बिसायचं नाही, जरा हलक्या हाताने पण पुसून घ्यायचं। तर फेस वॉश केल्यानंतरची दुसरी स्टेप सगळ्यात महत्त्वाची म्हणजे टोनर। ओके, बऱ्याचदा आपण ना डायरेक्ट मॉइश्चरायझर लावतो, पण टोनरमुळे काय होतं की नॉर्मली जो आपला फेस, म्हणजे कुठलंही कितीही चांगल्या प्रतीचं फेस वॉश असू देत, थोडीशी स्किन आपल्याला ड्राय वाटतेच, राईट, थोडंसं पुसल्या। सो त्याच्यामुळे मॉइश्चरायझरच्या आधी टोनर लावणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। गुलाब पाणी सुद्धा एक टोनर म्हणून आपण वापरू शकतो। म्हणजे नॉर्मल आपली जी स्किन असते, तर टोनर काय करतं, जनरली पाण्यासारखं काम करतं आणि पोर्स वगैरे जे आहेत, ओपन पोर्सचा वगैरे त्रास होतो,
पुढे जाऊन स्किनला खराब होते, तर ते त्याच्यामुळे होत नाही, टाळलं जातं आणि बरेच फायदे आहेत. पण ऑफकोर्स मी काही डर्मॅटॉलॉजिस्ट नाही आहे, त्याच्यामुळे मला इतकं डेप्थमध्ये एक्सप्लेन नाही करता येणार. पण येस, मॉइश्चरायझरच्या आधी टोनर लावावं. आणि माझ्याकडे हे एक आहे फेस टोनर जे आहे फिक्स डर्मा कॉस्मॅटिक लॅबॉरेटरीजचं आहे. आणि हे जे फेस टोनर आहे जे मला असं वाटतं मी डिसेंबरपासून वगैरे वापरते. जनरली काय होतं ना, प्रोडक्ट्स माझे फ्लक्च्युएट होत राहतात. स्किन केअर रुटीन खरं तर सेमच असतं असं काही नाही, ऋतूनुसार आपल्या स्किनची डिमांड बदलत राहते, त्याच्यामुळे ते कधी कधी फार ड्राय होते. मग तुम्हाला जरा चांगलं वेगळं मॉइश्चरायझर वापरावं लागतं नेहमीपेक्षा, जर ते सिमिलर रिझल्ट देत नसेल तर. पण हे जे टोनर आहे ते मी कॉन्स्टंटली वापरते. बाकीचे प्रोडक्ट्स इथे तिथे होत राहतात, पण हे जे आहे ते, आणि हे सगळे प्रोडक्ट्स जे मी वापरते ते मला डमॅटने रेकमेंड केलेत. काही प्रोडक्ट असे आहेत ज्यांच्यासोबत मी कोलॅबरेशन केलं होतं, ब्रँड कोलॅब्स. सो त्यावेळेला ते प्रोडक्ट्स त्यांनी मला पाठवले जे मी व्हिडिओ आणि रील्ससाठी वापरले, पण त्यानंतर ते माझ्या त्वचेला चांगले सूट झाल्यामुळे मी ते कंटिन्यूसुद्धा केलेत. सो येस, टोनर जे आहे ते एका छोट्याशा कापसाची एक छोटंसं काय म्हणतो आपण कॉटन पॅड्स असतात ते घेऊन त्यावरती नॉर्मल ओके. आणि कॉटनवरती घेऊन एक चेहरा आपण पुसून कसा घेतो इन जनरल नॉर्मली तसा पुसून घ्यायचा. फर्स्ट आपण त्याला लेअर म्हणू शकतो मॉइश्चरायझरच्या आधी, की एक त्वचेवरती पाण्याचा एक आपण शिंथडा कसा मारतो तसं त्याचं काम असतं. दॅट्स इट. ते झाल्यानंतर एक सुकेपर्यंत 2 मिनटं थांबायचं आणि नंतरची जी स्टेप आहे ती मॉइश्चरायझर. सगळ्यात बेस्ट गुलाब पाणी पण आपण म्हणू शकतो. गुलाब पाणीसुद्धा मी बरेच वर्ष वापरत होते आणि अजूनसुद्धा मधून गुलाब पाणी वापरते त्याचं टोनर म्हणून. सो छान एक मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. टोनर 1-2 मिनटांनी किंवा लगेच सुकतं. ते झाल्यानंतरची पुढची स्टेप असते मॉइश्चरायझर. हे सुद्धा डमॅटनेच दिलेलं आहे. व्हेन्युसिया नावाचं आहे डॉक्टर रेड्डीचं. या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सो येस, हे जे आहे मॉइश्चरायझर थोडंसं मी घेते ओके. आणि येस, छान लावून घ्यायचं मसाज. सॉरी तुम्हाला आवाज येत असेल, मी फोन ठेवला विंडोमध्ये आणि खालून गाड्या वगैरे जातात आणि काही ना काहीतरी इथे काम सुरूच असतं. फक्त चेहऱ्यालाच नाही, जरा गळ्याला वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं ओके. मॉइश्चरायझर झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसेस असते ती आहे सगळ्यात महत्त्वाची, जी आपण कधीच स्किप नाही केली पाहिजे. तुम्ही घरी असा, घराच्या बाहेर जा, कुठेही जा, पण लास्ट सगळ्यात महत्त्वाची स्किन प्रिपरेशनमधली सनस्क्रीन. हे आहे सेटाफिलचं सनस्क्रीन जे SPF 50+ आहे. हे मी मला असं वाटतं थायलंडला जाण्याच्या आधी 1-2 आठवडे वापरायला सुरुवात केली, कारण आधीचं जे मी एक सनस्क्रीन वापरत होते तर फार स्किन ड्राय झाल्यामुळे ते काही तितकं मला सूट होत नव्हतं. सो येस, नेक्स्ट आहे सनस्क्रीन. आता मध्ये कुठली तरी एक रील होती, हे जरा भरपूरच घ्यायचं. त्यात असं होतं की तुमची 2 बोटं आहेत त्याच्यावर ते जितकं सनस्क्रीन येईल तितकं वापरा, पण तितकं काही जमत नाही, फार वाटतं ते. आणि ऑलरेडी ते ऑइली असल्यामुळे ना तितकं काही पण लावू शकत नाही. पण येस, मॅक्झिमम जितकं तुम्ही लावू शकाल तितकं तुम्ही लावा. तर तुम्हाला चेहरा लगेचच व्हाईट दिसेल. आणि येस, तो व्हाईट दिसतो सनस्क्रीन कुठलंही, पण मिनिमम 10 मिनटं त्याला मुरू द्यायचं. ते ऑब्झॉर्ब होणार. ऑब्झॉर्ब झाल्यानंतर तो जो रंग आहे ना व्हाईट, एकदम असं वाटतं ना, ते सेट होतं. त्यामुळे थोडासा वेळ जाऊ द्यायचं. गळ्याला सुद्धा लावायचं थोडंसं. ओपन जिथे म्हणजे हात आहेत, गळा आहे, तिथे ते लावणं गरजेचं आहे. येस, दॅट्स इट. हे झालं त्वचेचं. सनस्क्रीन लास्ट स्टेप आहे. त्वचेसाठी मॉइश्चरायझर आहे हे वॅसलीनचं कोको ग्लो म्हणून इंटेन्सिव्ह केअर मॉइश्चरायझर. बॉडी लोशनच्या बाबतीत मी बऱ्यापैकी फ्लेक्झिबल आहे. म्हणजे
असं काही नाही की अमुक एका ब्रँडचंच वापरायचं. कधी कधी कोलॅब्सचे छान छान प्रोडक्ट्स येतात, वेगवेगळे ब्रँड्स असतात आणि कमाल त्यांचे इन्ग्रेडियंट्स असतात. तर त्याच्यामुळे हात आणि पाय, मान आहे त्याच्यासाठी वेगळे कुठलेही फ्लक्च्युएट होत राहतात. सध्या तरी आम्ही बऱ्यापैकी जो आहे 4-5 महिने मी वॅसलीनच वापरते. आणि येस, वॅसलीन मी फार लहानपणापासून वॅसलीन वापरले, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट हा ऑलवेज चांगलाच येतो. ओके, हे आहे स्किन प्रिपरेशन जे मी रेग्युलर बेसिसवर करते. हे मॉर्निंग स्किन रुटीन आहे. नाईट स्किन रुटीनचा व्हिडिओ रात्री बनवणार आहे. ॲक्च्युली झोपण्याच्या आधी काय काय रुटीन असेल ते. मॉइश्चरायझर वेगळं आहे, फेस वॉश तोच आहे, टोनरसुद्धा तेच आहे. त्याच्यामुळे बदलणार आहे फक्त नाईट केअरमध्ये एक वेगळं म्हणून, दॅट्स इट. बाकी तेच रुटीन असणार आहे. येस, सो आता आपण भेटूयात रात्री. असं म्हटल्यानंतर जेव्हा मी प्रोडक्ट्स गोळा करणार होते तेव्हा मला आठवलं की अरेच्छा, लिप बाम लावायचा विसरलोय आपण. सो आहे देगा ऑर्गॅनिक्सचं लिप बाम, बीटरूट लिप बाम. हे कमाल व्हायरल आहे. मी याचं एक रीलसुद्धा पोस्ट केली होती आणि 2020 पासून म्हणजे लॉकडाऊनपासून मी रेग्युलरली हे प्रोडक्ट्स वापरते. ही खूप छान कंपनी आहे, अत्यंत ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स असतात. सो येस, बीटरूट लिप बाम. एक छान लिपस्टिकसारखा टिंट पण येतो, तुम्ही बघितलं असेल, गुलाबी होतात थोडे. आणि कमाल आहे. माझं आहे ना ओठ फार असे काळवंडले वगैरे होते, कारण ऑफकोर्स हे प्रोडक्ट्स खूप सारे शूटसाठी आणि लिपस्टिक्स वगैरे वगैरे लावून थोडंफार तरी एक केमिकल डॅमेज होत असतं, पण आत्ता बऱ्यापैकी रिकवर आहेत. सो हे सगळं आहे स्किन केअर प्रॉडक्ट्स माझे. आणि मॉर्निंग स्किन केअर रुटीन माझे शूट करून झालं आहे. तुम्ही आता जे व्हिडिओत बघितलं तर त्याचा सेटअप कसा होता, काय काय होतं ते मी दाखवते तुम्हाला. सो खिडकी आहे आमची, तिथे खाली हे सगळे माझे प्रोडक्ट्स मी ठेवलेत. इथे रांगोळी कालची अजूनही आहे. बाय द वे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हे सगळं शूट होतं आहे. ही खिडकी आहे आणि एक खिडकीमध्ये ट्रायपॉड तर इथे दिसतोच आहे, ज्याचा मी अजिबात वापर नाही केला आहे. आणि इथे ताम्हण आहे फुलांचं, असं तिकडे मी ठेवलं आहे आणि तिथून हे सगळं मी शूट केलं आहे. सो येस, आता आपण भेटूयात रात्री. आणि आता मी आवरते. मी का आवरू आज? प्रथमेश घरी. प्रथमेश, बघून पिक्चर बघतो. हा मला बोलला तुला काय हेल्प लागली तर मला आवाज दे, आणि आतमध्ये बेडरूमचं डोरबेल बंद करून तिकडे पिक्चर बघतोय. माझं काय काम आहे? प्रोडक्ट उचलून ठेवायला. आणि स्वतःच बोललं काय लागलं तर मला बोल. रात्री लागणार आहेत परत. किती मोठे सेलिब्रिटी असा बायकोने हाक मारला यावंच लागतं. आणि लेट आल्यावर काय होतं माहितीये ना? येस, सॉरी, आज जेवण नाही मिळणार नाही तर. येस, मी ठेवतो. ओके, भेटूया रात्री. सो रात्रीचं जेवण झालं आहे आणि एक स्क्रिप्ट फक्त लिहायची बाकी आहे. एक व्हॉइस ओव्हर पण करायचं आहे, ते सुद्धा होऊन जाईल. स्किन केअर रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवते. पहिली आणि दुसरी स्टेप कॉमन आहे, जे की फेस वॉश करायचं आहे, दुसरं टोनर अप्लाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर आहेत हे 3 प्रोडक्ट. रात्रीसाठी कमी प्रोडक्ट आहेत ॲज कम्पेअर टू सकाळी जितकेसे भले मोठे दिसत होते तसे नाही आहे. तर सगळ्यात आधी आहे ऑफकोर्स मॉइश्चरायझर. आपण एक रात्री मॉइश्चरायझर अप्लाय करतो. तर एक लिन्फ्योरा नावाचा ब्रँड आहे, त्यांनी कोलॅबरेशनसाठी मी त्यांच्यासोबत एक कोलॅब केलं होतं. तर तेव्हा हे प्रोडक्ट्स पाठवले होते आणि माझ्या स्किनला हे नाईट क्रीम सूट झालं. नाईट क्रीम विथ पॅन्सी म्हणजे हे जे ब्रँड आहे ना, याचे सगळे प्रोडक्ट्स कुठल्या ना कुठल्या तरी फुलापासून बनवले आहेत. त्याच्यामुळे तो स्मेल येतोच, पण जे इन्ग्रेडियंट्स असतात त्यामध्ये, त्या प्रोडक्ट्समध्ये, ते सगळे त्या फुलांचे आहेत. त्यामुळे ते कमाल आहे हा सुद्धा ब्रँड. मी याची एखादी रील पोस्ट करेन तुमच्यासोबत आणि लिंक तर देतेच आहे. पण येस, छान इफेक्टिव्ह आहे, मऊ होते स्किन आणि बरेच सारे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वगैरे आहेत. अर्थात ते फुलांपासून असल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी तर आहेत, जितक्या नॅचरल ते ॲड करू शकतात तितक्या त्यांनी केल्या आहेत. आणि स्मेल तर म्हणजे कमाल आहे. त्यांचे मॉर्निंगचे पण आहेत काही प्रोडक्ट्स, ते सुद्धा ही कंपनी छान आहे, प्रोडक्ट त्यांचे सगळे छान आहेत. पण माझं कसं होतं, एक नॉर्मली आपलं स्किन केअर रुटीन सुरू असल्यामुळे जनरली मला ते डिस्टर्ब करायला आवडत नाही.
ते डिस्टर्ब होतंच. कुठलंही प्रोडक्ट आल्यानंतर ते ट्रायल करण्यात 8-10 दिवस जातात. पण मी ट्राय करते, कन्सिस्टन्सी जितकी माझ्या प्रोडक्टशी राहील तितकी बेटर असते. येस. त्याच्यानंतर हे सगळं अप्लाय करून झाल्यानंतर, मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर देगा ऑर्गॅनिक्स नावाचा जो ब्रँड आहे, ज्याचं मी लिप बाम म्हणजे ते जे बीटरूटचं लिप बाम वापरते, त्यांचंच हे प्रोडक्ट आहे. नाईट क्रीम आहे, अंडर आय क्रीम. डार्क सर्कल्स माझे अजूनही आहेत, पण ह्यापेक्षा खूप जास्त गडद होते. मी 7वीला असल्यापासून मला डार्क सर्कल्स आहेत आणि ते हळूहळू वाढत गेले. आणि साधारण मी लॉकडाऊनपासून, तेव्हा मी कोलॅब केलं होतं, तेव्हापासून हे क्रीम वापरते आणि आता बऱ्यापैकी फरक आहे. अगदीच नाही गेलेत, कारण ते तसे जायला फार वेळ लागतो आणि जितके गडद होते माझे त्या मानाने खूप गेलेत. म्हणजे मी म्हणेन की साधारण एक 60-65% तरी गेलेत. अजून जायचे बाकी आहेत, पण काय असतं ना, ते पूर्ण कधी जातात. काही इतके छान असतात चेहरे, पण बऱ्याच गोष्टी मॅटर करतात ना. अनुवंशिक आहे, काही गोष्टींमध्ये मग झोप आहे, आपण अगदीच काही सगळंच जेवणात खात नाही, त्यामुळे तो सुद्धा एक इफेक्ट होतो. मला कधीकधी सकाळी वेळ असेल तर सकाळी पण मी लावते, म्हणजे 2दा लावणं ॲडवायजेबल आहे. मी सकाळी काही तितका वेळ नसतो, त्याच्यामुळे मग रात्री एकदा तरी आवर्जून लावते. येस. आणि ऑफकोर्स लिप बाम, देगा ऑर्गॅनिक्सचं बीटरूट लिप बाम आहे. येस, डन. हे होते माझे सगळे प्रोडक्ट्स जे मी दिवसभरात लावते, सकाळी आणि रात्री. काही स्किप होतात कधी कधी, पण सनस्क्रीन मॅन्डेटरी आहे आणि ऑफकोर्स नाईट क्रीमसुद्धा मॅन्डेटरी आहे. सो त्याच्यामुळे ते मी जितकं काटेकोर पाळता येईल तितकं मी पाळते. नॉट नेसेसरी की फार असे हाय फाय आणि खूप महागडे प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे, पण एक बेसिक छोटं आपलं एक रुटीन असावं. प्रत्येकाने आपल्या त्वचेची काळजी घ्यावी आणि खूप सारे नॅचरल प्रोडक्टसुद्धा अवेलेबल आहेत, घरगुती प्रोडक्ट पण अवेलेबल आहेत. माझी आई तर लिटरली काहीच लावत नाही चेहऱ्याला, तरी तिची स्किन फार छान आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मॅटर करतात. हेरिडिटी असतं, तुम्ही काय खाता. आणि हो, मी 2 गोष्टी मेन्शन केल्या होत्या की तुमचा डाएट इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही काय खाता. आता मला बरेच जण म्हणतात की तू डाएट करतेस का, तू उपाशी राहतेस का. तर नाही, मी बॅलन्स डाएट घेते. मी व्हेजिटेरियन आहे. मी सगळं खाते व्हेजमध्ये, म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या मला आवडतात, सगळं खाते. पण येस, व्हेजमध्ये सुद्धा जनरली महाराष्ट्रीयन किंवा इंडियन फूड मला आवडतं. मी वडापाव पण खाते, समोसा पण खाते, पावभाजी पण खाते. पण ह्या सगळ्या गोष्टी मी बॅलन्स आणि पोर्शन कंट्रोल आपण ज्याला म्हणतो ना, की हां किती खावं आणि कुठे खाताना थांबलं पाहिजे, हे मी काटेकोरपणे पाळते. आणि काही गोष्टी आहेत, म्हणजे जसं पिझ्झा मी अजून टेस्ट नाही केलं. हे खूप लोकांना सांगून विश्वास नाही बसत आहे, पण येस, पिझ्झा किंवा जे मुळात बेसिकली इटालियन आहे, चायनीज आहे, चायनीजचा स्मेलसुद्धा मला सहन होत नाही. कॉन्टिनेंटल आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी खातच नाही, मला आवडच नाही आहे पहिल्यापासून, किंवा तसं एक्सपोजर नसल्यामुळे ते कधी खायची इच्छासुद्धा झाली नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये गेल्यावर खूप वांदे होतात. आणि बऱ्यापैकी प्रथमेशलासुद्धा या गोष्टी आवडत नाही, पण तरी तो खातो. अगदीच खात नाही असं नाही, पण मी नाहीच खात. आणि ॲक्ने प्रोन स्किन असल्यामुळे थोडंसं जरी इथे तिथे झालं काहीतरी की लगेच असे ॲक्ने येणार, पिंपल्स येणार. तर येस, एक डाएट फार महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे जितकं छान क्लीन खाता येईल तितकं खावं आणि बाकीचं सुद्धा खावं. मी असं खात नाही की असं करत नाही की शुगर नाही खायची, ऑइली नाही खायचं, असं काही नाही. मी सगळं खाते, पण प्रमाणात. दॅट्स इट. हाच एक फंडा आहे. जीवाला मारून काही असं राहायचं नाही की बाबा पिंपल्स येतील मग मी हेच नाही खाणार, तेच नाही खाणार. खा, बिंदास खा, पण प्रमाणात खा. आणि काही नाही, मस्त व्यायाम करायचं, सगळं सॉर्टेड आहे. तर व्यायामामध्ये मी जिमसुद्धा करून बघितलं, पण जिमपेक्षा माझं मन योगासनांमध्ये जास्त रमतं, कारण मी 6वीला असल्यापासून योगासनं करते. तर आत्ता रेग्युलरमध्ये वर्कआउट्समध्ये योगासनांमध्ये मी सूर्यनमस्कार करते रेग्युलर बेसिसवर, आणि सर्वांगासन आणि चक्रासन, ताडासन, बाकी काही आसनं आहेत ती मी रेग्युलर बेसिसवर करते. एक्सरसाइज आणि डाएट हे जितकं तुमच्या स्किनसाठी महत्त्वाचं आहे तितकंच केसांसाठी महत्त्वाचं आहे. अर्थात मी स्किन केअर सारखाच एक हेअर केअर रुटीनचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यात या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेनच. तर येस, याच आहेत बेसिक गोष्टी 3 महत्त्वाच्या. तुमचं प्रॉपर डाएट, बॅलन्स आहार, चौरस आहार, सगळं खा पण प्रमाणात खा. एक्सरसाइज कितीही काही झालं तरी स्किप करू नका, थोड्याफार प्रमाणात. मग काही करा, योगा करा, झुंबा करा, चाला,
मस्त धावा, जे जमेल ते. आणि मलासुद्धा दररोज नाही करायला वेळ मिळत, पण काय होतं ॲटलिस्ट 4 दिवस मी करण्याचा प्रयत्न करते, किंवा नाहीच झालं तर 3 दिवस आठवड्यातले. पण येस, ते स्किप नाही करायचं, आपण ते फ्लोमध्ये राहिलं की ते बरोबर होतं. आणि दॅट्स इट. बाकीचं आहे सिम्पल रुटीन आहे. प्रोडक्टची लिंक मी देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये, पण अगेन स्पॉन्सर व्हिडिओ किंवा असं काही नाही आहे. जर रेग्युलरली मी वापरते तेच तुमच्यासोबत मी शेअर केलं. सो स्टे ट्यून. आणि कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. बाय बाय.